स्वामीजी पंढरपूरच्या वारीला गेलो, तिथे गेल्याच्या नंतर 11 रुपये देणगी देणारे लोक आहेत, रुपया देणगी देणारे लोक आहेत. पण तुम्ही दुसऱ्या देवाला गेलात तर 11 रुपये 100 रुपये चालत नाहीत, तिथं लाखानं देणगी द्यावं लागते. पण आमच्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारीला आम्ही गेलो. वारीला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पावती बुक होतं, पावत्या फाडायला चालू होतं. एक 10 वर्षाचा तरुण मुलगा, छोटासा मुलगा पळत पळत आला आणि त्या पावतीवाल्याला म्हणला, माऊली माऊली माझी पावती फाडावर. त्याने विचारलं, किती रुपयाची पावती फाडायची? 11 रुपयाची फाडा म्हणला. 11 रुपयाची? 11 रुपयाची का? मला वाटलं, मी म्हणलं, का रे 11 रुपयाची? काय सांगावं म्हणला, माऊली आमची आई चंद्रभागेला स्नानाला गेलो तर आमची आई हरवली हो म्हणे तिथं. हा देव असा आहे, त्याला काही दिलं की तो सगळ्या गोष्टी आपल्याला प्रदान करतो. माझी आई मला भेटावी म्हणून 11 रुपयाची पावती फाडा. अध्यक्ष मला वाईट वाटलं. माझ्या खिशातले 100 रुपये काढले आणि 111 केले आणि 111 रुपयाची पावती फाड. 111ची पावती घेतली. मी म्हणलं, काळजी करू नको, तुझी आई तुला भेटल्याशिवाय राहणार नाही, कारण इथं उभा आहे तो आपल्या जगाचा बाप, हे लक्षात ठेव. तुझी आई तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. त्याला हाताला धरलं, वर बघ म्हणलं, कळस बघ. कळस बघितला. हा कधी माय होतो तर कधी बाप होतो. तुझी आई तुला भेटल. अर्ध्या तासानं तो मुलगा पळत आला, माझ्या पायावर मस्तक ठेवला. म्हणला, माऊली तुमच्या शब्दात ताकद आहे. 80 वर्षाची माझी माय हरवली होती, 11 रुपयाची पावती फडली ह्या पांडुरंगाची, माझी माय सापडली बरं का. आणि म्हणून आम्ही वारीचा आग्रह करतो माणसाला की वारी केली पाहिजे.